नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे महिला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून अर्ज केले आहेत, सर्व महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये येत आहेत। या ठिकाणी नोटिफिकेशन पहा। अशा पद्धतीने तुम्हाला नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून दिसत असेल। आता अखेर तुमचा अर्ज कधी मंजूर होणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा असणं आवश्यक आहे। हा जो पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तो कधी दूर होईल, त्यानंतर जे लाभार्थी मंजूर होणार आहेत त्यांची यादी कोणत्या ठिकाणी पाहण्यात मिळणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पैसे कधी येणार आहेत। जे लाभार्थी पात्र होतील अशा पात्र लाभार्थ्याच्या खात्यावरती पैसे कधी येतील असे काही प्रश्न आहेत। सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून ज्या महिलांनी अर्ज सबमिट झालेले आहेत अशा सर्व महिलांचे अर्जसुद्धा पेंडिंगमध्ये दाखवत आहे। मग अशा महिलांचे अर्ज अप्रूव्ह करण्यासाठी किंवा मंजूर करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 12 जुलै 2024 ला नवीन सुधारित शासन निर्णय घेण्यात आला आहे। या शासन निर्णयामध्ये 12 बदल करण्यात आलेले आहेत। ज्या महिलांना पूर्वी लाभ दिला जाणार नव्हता अशा महिलांना सुद्धा पात्र होणार आहेत। एकही महिला योजनेपासून वंचित राहणार नाही आणि यामध्ये जे बदल करण्यात आले आहे ते बदल कोणकोणते असणार आहेत। नवविवाहित महिलेला सुद्धा लाभ दिला जाणार आहे। याबद्दलची माहिती सुद्धा या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे। आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे ज्या लाभार्थी चे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत अशा लाभार्थ्यांना अर्ज मंजूर करण्यासाठी गाव पातळीवर एक समिती गठीत केली जाणार आहे आणि या समितीमध्ये ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल, अंगणवाडी सचिव असेल, त्यानंतर ग्राम रोजगार सेवक असेल, इतर काही अशा वर्कर असतील। या व्यतिरिक्त विकास अधिकारी सहित इतर काही अधिकारी असतील, सर्व त्यामध्ये समाविष्ट असतील। त्या समितीमध्ये जे ग्रामपंचायत अंतर्गत जेवढ्या महिला अर्ज करतील त्या सर्व महिलांचे अर्ज त्या ठिकाणी चौकशी केली जाईल आणि अर्जामधून जी महिला पात्र होईल अशा पात्र महिलांचे अर्ज तालुका स्तरावरती पाठवले जाईल आणि तालुका स्तरावर पाठवल्यानंतर ते अर्ज त्या ठिकाणी अप्रूव्ह होतील आणि ते लाभार्थी पेंडिंगमध्ये होणार आहेत किंवा जे लाभार्थी रिजेक्टला पडणार आहेत अशा लाभार्थीची ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या मार्फत परत एकदा चौकशी केली जाईल आणि जे काही त्रुटी असतील ते पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत आणि अंगणवाडी त्या महिलांना मदत करेल। हे सर्व झाल्यानंतर ते अर्ज परत अप्रूव्हकडे पाठवले जाईल। अर्ज मंजूर झाल्यानंतर जे पैसे लाभार्थीच्या खात्यावर नक्की येतील आणि जो पेंडिंगचा प्रॉब्लेम आहे तो दूर होईल। आता कधीपर्यंत होईल हा प्रश्न लगेच तुम्हाला पडला असेल। आता मित्रांनो, ध्यानात ठेवा, कालचा शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे गाव स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे। त्या समितीची चौकशी लवकरच होईल। काल शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये किंवा पुढील आठवड्यामध्ये त्यांची चौकशी होईल। ज्या लाभार्थ्याची चौकशी झाली आहे, जे लाभार्थी पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांना यादी दर शनिवारी अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीच्या सूचना फलकवरती त्या ठिकाणी लावली जाईल। तुमच्या ग्रामपंचायत मधून कोणकोणते महिला पात्र झाले आहेत अशा पात्र झालेल्या महिलांची जी अंतिम यादी आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगणवाडी आणि ग्रामपंचायत सूचना फलकवरती लावली जाईल। तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी तुम्हाला परत एक प्रश्न असेल, जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत कधी पैसे येतील। मित्रांनो, ध्यानात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून काल सुद्धा माहिती देण्यात आली आहे। रक्षाबंधनला मोठी गिफ्ट म्हणून महिलांना डीबीटी अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। जेवढ्या लाभार्थ्याचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांना
पुढे लाभार्थी पात्र यादीमध्ये आहेत किंवा आलेले आहेत अशा सर्व महिलांना त्यांच्या खात्यावरती DBT अंतर्गत रक्षाबंधनला जे पैसे ट्रान्सफर करतील आणि ज्या लाभार्थी उशिरा अर्ज प्राप्त होतील अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर सुद्धा हळूहळू पुढील टप्प्याने पैसे जमा होतील। कधी काही अर्जदार जुलैला किंवा ऑगस्ट 31 तारखेपर्यंत अशा सर्व महिलांना सुद्धा एकदाच 2 महिन्याचे 3000 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत। हा व्हिडिओ कसा आवडला कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। थँक्यू।